यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. आलेवाडी ग्रामस्थांचा संताप उसळला. 40 वर्षांपासून नाली नाही. 30 मे रोजी उपोषणाचा इशारा. आलेवाडी प्रतिनिधी. आलेवाडी गावातील नागरिकांनी अखेर प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत गटविकास अधिकारी यांना ठोस निवेदन दिले. गेल्या तब्बल 40 वर्षांपासून गावात सांडपाण्यासाठी नालीची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात सांडपाणी रस्त्यावर साचत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. डास, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी थेट इशारा दिला आहे की दिनांक 30 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रमुख ग्रामस्थांमध्ये मंगेश गजानन वानखडे, गणेश भोंगळ, अनिल भोंगळ, गजानन ग वानखडे, शेषराव वानखडे, गजानन श्रीराम वानखडे, सुमित वानखडे, शंकर सासनकर, अर्जुन जळमकर, नीलकंठ वसू, पुरुषोत्तम वानखडे आदींचा प्रमुख समावेश आहे. ग्रामस्थांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की जर यावेळी प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. सध्या तरी प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे किती गांभीर्याने लक्ष देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील.